जिगा प्रकल्पात बाधित शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला भेटत असताना त्यामध्ये अनेक प्रकारचे प्रलोभन आणि खोटे व्यवहार होत असल्याची माहिती प्रशांत डिक्कर यांना माहीत झाल्यावर ते आपल्या काही निवडक शेतकरी नेत्यांसह काल जिगा प्रकल्प कार्यालयामध्ये दाखल झाले आणि या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांना या अनुषंगानं जाब विचारण्याची तयारी करत असतानाच काल शेतकऱ्यांच्या 2 गटामध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर शेवटी पोलीस स्टेशनपर्यंत झाले। या ठिकाणी शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांनी अधिकाऱ्यांना माहिती विचारल्या अगोदरच तक्रारदार एका महिलेने त्यांच्याशी या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करत असताना शेवटी त्याचे स्वरूप हे आक्रमक स्वरूप झाल्यावर या ठिकाणी पोलिसांना पाचारण करावं लागलं आणि त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला। तरी पण या ठिकाणची परिस्थिती तणावाबाहेर गेल्याने शेवटी या ठिकाणी 2 शेतकरी गटांमध्ये मतभेद झाल्याचे दिसून आलेले आहे। त्यामुळे एकंदरीत या प्रकरणात जिगा प्रकल्पातील अधिकारी आणि काही कंत्राटदार यांच्यामध्ये साटेलोटे असल्याची चर्चा यामुळे उदयास आलेली आहे। प्रचंड राड्यानंतर शेगाव ठाणेदार यांनी प्रशांत डिक्कर यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलेलं आहे। मी पुष्पा संदीप मोरखडे, हिंगणा कवठड, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा। काय झालं? आम्ही ना आमची शेती जी आहे ना ती इटकेटसाठी दिलेली आहे, नवीन गावठांसाठी। तर मग हे प्रशांत डिक्कर साहेब 15-8 दिवसाच्या आधी आले होते आमच्याकडे। ते म्हणत की आम्हाला तुम्ही पैसे द्या 5 लाख रुपये। मग आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्याला 5 लाख रुपये दिले। ते म्हणत की आम्ही तुम्हाला 40 लाख रुपयानं तुमचं मोबदला देतो, जमिनीचा मोबदला देतो। तर आम्ही म्हटलं बरोबर। मग ते आज ते संग्रामपूर वरड बकालून पतुर्डा फाट्याकडे आले। आज 8 वाजतापासून आम्ही 12 वाजेत येतलो। 200 शेतकरी होते। आम्ही सांगितलं की बुवा तुम्ही जाऊ नका प्रकल्पात। मग आज ते ना वेगळी डिमांड केली 5 लाख रुपये द्या म्हणून। हां, तर बुवा तुम्ही जाऊ नका, आम्ही तुमच्या पाया लागतो, तुम्ही जाऊ नका तरी प्रकल्पात, आमची नुकसान करू नका शेतकऱ्याची, आम्ही भूमी आणून राहिलो। तर त्यानं काही ऐकलंच नाही, आमची जमीन चालली, त्यानं काही ऐकलंच नाही। ते म्हणत तुम्ही आता आम्हाला 5 लाख रुपये एकरानं पैसे द्या, नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करतो। काय झालं इथे प्रकल्पामध्ये? ते प्रकल्पात आले, ते ऑफिसमध्ये आले, तसे आम्ही गेलो। आम्ही म्हटलं की बुवा तुम्ही अटी काही करू नका नवीन, आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून ते आमच्यावर ते कसे आंदोलन करून राहिले। आता काय तक्रार दिली तुम्ही पोलिसात? पैसे मागितले म्हणून त्यांनी
काय मागणी आहे तुमची आता? दादा आमची मागणी एकच आहे दादा, तक्रारकर्ता जे आहेत ते पुष्पा संदीप मोरखडे, हां ते माझी पत्नी आहे. आणि याच्यात आमची फक्त एकच अशी अट आहे सरकारले की बुवा जे हे होऊन राहिलं याच्यात आम्हाला कास्तकार लोकांना कोणत्याच प्रकारचे नुकसानग्रस्त झालं नाही पाहिजे आम्ही. आणि हे लोकांची जे डिमांड आहे हे थांबली पाहिजेत. कारण की हे वारंवार त्रास देणे, फोन करणे, घराच्या अवतीभोवती चक्रा मारणे, कारण घरी कोणी नसते, रात्रंदिवस या लोक जे हे 8 दिवसापासून यांना परेशान करून सोडलं. किती लोक ते मागणार त्यांच्यासोबत? तर त्याच्या जवळ 4 ते 5 लोक असतील. ते कधी एक माणूस येते, दरवाजा वाजून जाते. बरं सर, रात्रंदिवस असं हे कंटिन्यू चालू आहे. तक्रार किती लोकांच्या विरोधात दिली तुम्ही? तर तक्रार आम्ही फक्त ते एकाच माणसाला ओळखत होतो, पर्सन डिक्कर, आणि त्याच्यासोबत जे होते त्याची आम्हाला ओळख काही पुरली नाही. मग आम्ही मागणी आहे तुमची? तर आता आमची मागणी फक्त एकच आहे की बुवा जे आम्हाला हे त्रास देऊन राहिले ना, तर येईना आम्हाला फक्त त्रास देऊ नये. जे शासन आम्हाला काही मदत करायची ते त्याच्या हिशोबाने करणार आहे. हां, आणि आमच्या याच्यात जे हे आम्हाला तकलीफ देऊन राहिले की बा तुम्ही आम्हाला 5 लाख रुपये एकरान पैसे द्या, मी तुम्हाला 40 लाख रुपये एकरान त्याचा मोबदला देईन, हे असा मानसिक आणि हा बाकीचा त्रास झाला नाही पाहिजे. आज रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी, विशेषतः एक महिला शेतकरी यांनी तक्रार दिलेली आहे. त्यांच्या तक्रारीचे स्वरूप हे अतिशय गंभीर आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केल्या जाईल. आरोपी ताब्यात आहेत.